संजी स्मृती तारेवाडी आणि हे चौथं पर्व आता मला वाटतं जंबू किशोर डांगेवाडी हा माणूस घेऊन आलेला दिसतोय आणि तेवढ्या कालावधीत ज्याने पीपीएल मध्ये काल सुरेख फलंदाजी पहिला चेंडू खेळतोय स्वरूप सर्वेशसाठी सर्वेश डांगेवाडी मोठं नाव सुरेख खराब चेंडू नो घोषित केलेला आणि अतिरिक्त कसे एकूण 2 धावा मिळतात त्या चेंडूवरती सूर्यदादा पुढे चेंडू सामना करेल आक्रमक फलंदाज 0 चेंडूने 2 धावांचा खाता खोललं गेलंय अतिशय सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला सन्मान देण्याचा मानस होता कारण नौका गोलंदाज आहे काही करू शकतो आपण आक्रमक फलंदाजी करतो आपण शेवटच्या चेंडूवर सामना संपवू शकतो असं माहिती आहे सर्व आपण त्या चेंडूला सुरेख चेंडूला सन्मान दिला कारण क्रिकेटचं ब्रह्मास्त्र सोडलं गेलं होतं जे ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याच्यावर सन्मान दिला आणि हा खराब चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला मिळतो धाव संख्या होते 3 बिनबाद 3 पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा सर्व आणि आता आक्रमक फटका सजवला गेलेला आहे झेल होऊ शकतो आणि निश्चय आपल्याला पाहायला मिळालं खास म्हणजे तारेवाडी संघाकडून हे जर झेल टिपला गेला असता जजिंग झाला असतं तर एक आक्रमक फलंदाज जर डांगेवाडीला मोठं भगदार पडलं असतं तो बाद झाला असता आता मात्र आक्रमक पुन्हा एकदा फटका मारण्याचा मानस होता अजूनही क्षेत्रक्षेत्र त्या चेंडूवर पोचत नाही दरम्यानच्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 2 धावांविषयी संघाची धावसंख्या होती धावसंख्या खूप वाढते धावसंख्या होती ती 9 अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाज होते चेंडूवर जर झेल टिपला गेला असता तर आता मात्र चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं 7 धावा आणि हे गडी बाद झालेला दिसला असता पण आक्रमक सूर्य हेलिकॉप्टर उडवलेला मिनी हेलिकॉप्टर आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं सुमेध तारे यांच्याकडे अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केवळ एकच धावा समाधान म्हणावं लागलं तर सर्वेशाला आणि आता स्ट्राईकला फलंदाज झालेला आहे क्रिकेटचा महाकंब गावाचे खेळाडू खेळतात आता मात्र आक्रमक फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि पुन्हा एकदा फंबल क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय चेंडू काही ऋषिकेशची साथ सोडत नाहीये जिथे एक आक्रमक फलंदाज एक हाती विजय मिळवून देण्याची ज्याची ख्याती निर्माण झालेली आहे ज्याचं आणि सूर्य फटका मारायचा मानस होता दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज सर्वेश एक आक्रमक आता मात्र आक्रमक फटका सजवलेला दिसतोय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते ओंकार डांगे ओंकार तारे याच्याकडून आणि खराब फेकी आणि त्या दरम्यानच्या कालावधी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते भया डांगे आणि सर्वेश याच्याकडून 3 धावा चोरलेल्या आहेत आता मात्र ऋषिकेश याचा पुढील चेंडू सामना करेल मोठं नाव क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट मधलं ओव्हरआर्म क्रिकेट मधलं भया डांगे आणि आक्रमक फटका सजवायचा पुन्हा मानस होता हा खराब चेंडू खेळण्यापासून जायबंदी केलंय पण अतिरिक्त आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावा लागेल व्हाईट वर कंट्रोल आपल्याला पाहायला मिळत नाही वारंवार व्हाईट वर टाकतोय तो आता मात्र आक्रमक फटका उंचावलेला झेल होऊ शकतो 3 जण आहेत आणि बंबल पाहायला मिळालं आपल्याला जे पाहायला मिळतं सर्व क्षेत्ररक्षकाकडून ते आपल्याला मिळालं पाहायला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय आणि 2 धावा नया फलंदाज आहे एक पुन्हा एकदा मोठा किंडर पडला डांगेवाडी संघाला आता मात्र सुंदर चेंडू आणि या सुंदर चेंडूवर सन्मान केला तो मया डांगे यांनी आणि केवळ 2 धावा या मिळत आहे धावाची गती काय थांबत नाही बोललेलं दिसतोय कारण झेल काही टिकता येत नाहीत आणि आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू म्हणावं लागेल एक आक्रमक धाव संख्या उभारण्यात यशस्वी झाला आता मात्र मया डांगे जीवदानाचा फायदा होतो आणि आता पुन्हा एकदा आक्रमक फटका मारण्याचा मानस होता आणि वेदान याचं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते फंबल पाहायला मिळतोय आणि या 2 धावा मया डांगे एका धावेची 2 धाव करताना दिसत आहेत धाव संख्या होते ती 26 आयटम राऊंड पद्धतीचा महाराष्ट्र सर्व्हिससाठी सर्व्हिस आता शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि पाहूया आक्रमक फलंदाजी आणि सुंदर हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलेला आहे ग्राउंड कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय समोरच्या दिशेने केवळ 2 धावा सर्व्हिस म्हणतो मी 5 चेंडू खेळून जाणार कारण मला आक्रमक धावा बनवायच्या धाव संख्या मोठी उभरायची आहे 28 मोठे कोणताही फटका न पाहता आपल्याला धाव संख्या 28 पाहायला मिळाले कारण ही खराब गोलंदाजी आणि सुंदर चेंडू पुन्हा एकदा
मिस टायमिंग झालंय सर्वेशाचं. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि आता स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा माया डांगेसारखा हुकमी फलंदाज ज्याची झेल सोडला होता स्वतः वेदांनी. आता बावल्याची विकेट मिळवतो का? कारण शेवटचे 3 चेंडू बाकी धाव संख्या झाले 29 आणि या 3 चेंडूवर 3 षटकार खेळतो का माया हे पाहणं आहे. आणि आता आक्रमक फटका खेळायचा पाहणं स्वतः फलंदाज बाद होतोय. माया डांगेचा एक लागला, झेल टिपला यष्टीरक्षकाने. मी तुझा झेल सोडला तर तुझी विकेट मिस करणार ह्या माणसाने मला वाटतं झेल सोडला गेला होता आणि माया डांगेची विकेट घेतली. आता तो नव्याने दाखल होईल फलंदाज, तो स्ट्राईकवर येईल. फलंदाज लवकर या. आणि हा डांगेवाडीचा एक नवीन उगवता तारा म्हणावा लागेल असा हा फलंदाज सोहम डांगे. सुंदर मनगटी फटके आपल्याला ह्या फलंदाज वेदांचा पुढील चेंडू सामना करेल सोहम डांगे. अतिशय सुरेख बॉकल मध्ये टाकलेला ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं यॉर्कर चेंडू आणि त्याच्यावर केवळ एकच धाव मिळते. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो आक्रमक फलंदाज सर्वे डांगे. आज जर सर्वे डांगेची पहिल्या चेंडूवर झेल टिपला गेला असता तर वेगळं चित्र आता आपल्याला पाहायला मिळालं असतं. ही धावा पाहायला मिळतात ते काहीतरी वेगळ्या धावा पाहायला मिळाल्या असत्या. आणि आता मात्र आक्रमक फटका सजवला गेलाय आणि षटकार. धाव संख्या होती ती सोनावडी गदाने संघ शातकंबाक संघ या सूर्य चेंडू वेगावर स्वार झालेला सर्वेश व्हाईट चेंडू घोषित करतात पंच. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने बरोबर ते सांगता खातं कोणतं अतिशय पुन्हा एकदा सुद्धा वेगावर स्वार. पण चेंडू टप्पा पडल्यानंतर वेग एवढा भन्नाट आहे की उजव्या एसटीच्या बाहेर जाते चेंडू म्हणून जर डाव्या एसटीवर आला तर मला वाटतं भन्नाट वेग दिसतोय. आता मात्र चेंडू सुरेख आणि गाळपेटच्या साईडने मला सुंदर फटका कारण नैसर्गिक अर्थाचा फायदा आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते राजेश्वर डांगे यांच्याकडून. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केवळ 2 धाव समाधान मानावं लागलं. ओंकार याने स्वतःचं खातं खोललंय. नॉन स्ट्राईक एंडला तो सोहम. हॅलो हॅलो सुरेख पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो कालपेटच्या साईडने मारलेला सुंदर फटका डांगे क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला क्षेत्ररक्षण अतिशय अचूकता पाहायला मिळते. ते डांगेवाडी संघाकडून कारण हे सर्व प्रॅक्टिसचे खेळाडू दिसतात. अचूक टप्प्यावर नजर दिसते. धाव संख्या होते 6. पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा ओंकार. काय करतो बघूया ओंकार आणि अतिशय सुरेख टप्पा. धाव संख्या होते 7. सर्वेशाचा पुढील चेंडू सुरेख टप्पा मिळालेला आहे. आता मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल सर्वेशाचा पुन्हा एकदा आणि सार्थक डांगे फंबल पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धाव चोरले होते या दरम्यानच्या कालावधीत ओंकार आणि सोहम यांनी. धाव संख्या होती ती 9. धाव संख्या झाली 9. सर्वेशाचा पुढील चेंडू सामना करेल पुन्हा एकदा ओंकार. अतिशय सुरक्षित क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय कारण हा हुकमी गोलंदाज आहे. याला मोठे फटके खेळायचे नाही, त्याला खालून क्रिकेट खेळायचं. सुंदर मार्गदर्शन होत आहे आणि तितकं सुंदर प्रदर्शन करतोय. आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा म्हणाल पण धाव उजव्या एसटीच्या बाहेर जाणारे चेंडू पुन्हा त्यांचं डिक्लेअर करतायत. व्हाईट बॉल 10 धावा झालेल्या आहेत. काही वेळ करता 10 धावा झालेल्या आहेत. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. अरे अतिशय सुंदर पुन्हा एकदा सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकार करून पुन्हा एकदा सिंगल. धाव संख्या झाली 11. बिनबाद 11. अतिशय सुरेख. आपण सोहम तारे काय करतो सोहम. सुरेख गोलंदाजी मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवतो. सार्थक सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा. त्या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते 13. कुठेतरी वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय कारण 10 चेंडूंनी 24 धावा. 2-2 धावा डावल्या तर 20 धावा होतील. पण कंपल्सरी चेस आहे. पण वेगळं काहीतरी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. एखादा एक्स्ट्रा बॉल निघाला, व्हाईट बॉल निघाला, नो बॉल निघाला तर सामन्याचं सूत्र वेगळं बदलून जाईल. आणि आता सार्थक काय करतो पाहूया. पहिला चेंडू ओंकारसाठी डावखुरा गोलंदाज सार्थक. फुल टॉस चेंडू आणि सुंदर गॅदर म्हणावं लागेल विकेट किपरचं सुहास डांगेचं. अतिशय सुंदर कोणता चेंडूने हा व्हाईट बॉल खिचला ते धाव संख्या. पुढचा चेंडू सार्थक येतात पाहूया ओंकार काय करतो. आणि हा एक खराब चेंडू रे हा बेकार गॅदर आणि 3 धावा. 2 धावा मिळतात टोटल. 0 चेंडू 3 धावा. आवश्यक धाव गती आहे. आता 10 चेंडूने 21. आता वेगळं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 10 चेंडूने 21 धावा. आता बघूया सार्थक कमबॅक करतो का की ओंकार पुन्हा एकदा सर्व्हिस सारखी फलंदाजी करताना दिसणार आहे. सुंदर चेंडू पण 1 धाव घेण्यात यशस्वी. अतिशय सुंदर चेंडू कारण आपल्याला जे धावा पाहिजे त्या मिळालेल्या आहेत. 1 चेंडूने 4 धावा आलेल्या आहेत. आता अजून आपल्याला 4 चेंडू खेळायचे आहेत आणि असंच क्रिकेट खेळायचं आहे कारण आपल्याला
अजूनही धाव गरज आहे 20 धावांची. विजयासाठी 20 धावांची गरज आहे. ती संचित तारेवाडी संघाला 17 धावा झालेल्या सार्थक. आता पुढील चेंडू वेगावर सॉर झालेला सार्थक. बघूया टप्पा पाहिल्यानंतर वेगवान आणि हा मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल. सुंदर फटका कार्पेटच्या साईने गेले. किती धाव मिळतात मैदान गेलेले. सुंदर कॅचर म्हणावं लागेल. सुंदर थ्रो, सुंदर फेकी आणि ह्या टोटल. आता सार्थकाचा पुढील चेंडू सामना करेल सोहम हा आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा खराब चेंडू. सुंदर फटका कार्पेटच्या साईड मधला सुंदर सर्व्हिस. आणि आता मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. 3 धावा चोरलेल्या दिसत आहेत, पूर्ण झालेले दिसतात काय. आणि टोटल 4 धावा. नॉन प्लस 3 टोटल 4 धावा. धाव संख्या होते करताना दिसतोय. पण सुंदर टेम्परामेंट म्हणावं लागेल तारेवाडी संघाचं. कारण आपल्याला मोठे फटके साधवायचे नाही, खालून खेळायचं आहे. सुंदर गोलंदाजाने पुन्हा एकदा सुहास डांगेचा फंबल आणि 2 धावा. वाईट स्वस्त 1 धाव संख्या होते 26. 11 धावांची गरज. विजयासाठी 11 धावांची गरज फक्त. वाईट स्वस्त 1. आता मात्र सुरेख फटका म्हणावा लागेल. आणि सुंदर खरा थ्रो सोहमेचा. आणि या दरम्यानच्या कालावधीत सुंदर फलंदाजी पाहायला मिळते सोहमेच्याकडून. 2 धावा. धाव संख्या होते 31. केवळ 6 धावांची गरज आहे. सोहम आणि ओंकार अतिशय सुरेख फलंदाजी करताय. आता मात्र बॉलच्या दिशेने काय होत आहे बघूया. आडवेपर्यंत 3 धावा वसूल केलेल्या आहेत. खराब पैकी म्हणावे लागेल. आणि 3 धावा. आता मात्र आक्रमकता होऊ शकतो. झेल सुटलेला दिसतोय कारण फलंदाज होत आहेत. आम्हाला इकडलं काही दिसत नाहीये. आणि दरम्यानच्या कालावधीत 3 धावा वसूल केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातच सामना संपवलेला आहे. किती धाव देत आहेत. अतिशय सुरेख, अतिशय सुरेख.